महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता. जयंत पाटील, पटेल आणि तटकरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट. एनडीएचा भाग व्हायचा असेल तर मोर्चा राष्ट्रवादीत विलीन व्हा. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पवार गटासमोर अट ठेवल्याची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची भेट. फुटीर खासदारांसह शिंदे शहांच्या भेटीला. नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे साधणार संवाद. राष्ट्रवादीकडून अर्थ विभागासाठी मोर्चे बांधणी. सुनेत्रा पवार शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर झाड धोकादायक. मुंबई महानगरपालिकेनं लावली नोटीस. झाड पडू शकतं असा उल्लेख. आखाती युद्धातल्या हल्ल्यात पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू. भारताकडून इराणी उपराजदूतांना समज. पुण्यात गावगुंडांचा हैदोस सुरू. सोसायटीत घुसून टोळक्यानं माजवली दहशत. गाड्यांची तोडफोड. स्थानिकांना शिवीगाळ करून धमकावलं. भावली धरण परिसरातील पर्यटकावरील हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. एकानं पर्यटकाच्या चालत्या गाडीवर लटकून केला हल्ला. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर थरार. मुंबई गोवा महामार्गावरील अपघात. चौघांचा जागीच मृत्यू. लांजा रेस्ट हाऊस जवळील घटना. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील आगरीपाडा येथील रहिवासी. सप्तशृंगी देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकावर काळाचा घाला. सावळघाट मध्ये भीषण अपघात. गुजरातमधील 4 जणांचा मृत्यू. मृत सर्वजण गुजरातमधील एकाच कुटुंबातील नातेवाईक. वाढत्या गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरकरांचा एल्गार. शहरात आज महामोर्चा. सलग 4थ्या दिवशी श्रीरामपूर बंद. मुंबईकरांनो, समुद्रापासून दूर राहा. आजपासून पुढचे 5 दिवस लाटांचे. 5 मीटरपर्यंत लाटा उसळणार. 20 जुलैनंतर मुसळधार पावसाचा इशारा. पावसाअभावी मुंबईकरांवर चिंतेचे ढग. 7ही तलावातील पाणीसाठ्यात घट. मुंबईतील पाणी कपात सध्या रद्द करणं अशक्य. पुणेकरांची पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द. महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश. टीईटी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा. प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचाऱ्यांना अवघ्या 8,000मध्ये पेपर विकला. सूत्रांची माहिती. लाखो शिक्षकांच्या भविष्याशी 8,000साठी खेळ. समय रैना आणि रणवीर अलाहाबादी यांना सुप्रीम कोर्टाचा झटका. 3 लाख रुपयांचा दंड. अपंग व्यक्तीची टिंगलटवाळी केल्याचा ठपका. फिफा विश्वचषकात स्पेनची फायनलमध्ये धडक. बलाढ्य फ्रान्सचा 2-0 पराभव. स्पेनच्या डिफेन्स समोर एम्बापे निष्प्रभ. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय. वनडे सामन्यात 6 गडी राखून बाजी. अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी.